सो हॅलो एव्हरीवन, आता स्टेनोचा पेपर जवळ आलेला आहे. इतके थोडे दिवस बाकी आहेत पेपरसाठी. मग आता तेवढ्याच्यात नेमकं तयारी काय करायची मी हे आज सांगणार आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आज बघून घ्या. मी ना शेवटी सांगणार आहे की स्टेनोचा पेपर कसा असतो. कारण काय, बऱ्याच जणांना माहिती स्टेनोचा पेपर कसा असतो, त्यामुळे त्यांचा जास्त वेळ वाया जायला नको. ठीक आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना ते बघून काय फायदा, त्यामुळे ते शेवटी ठेवलेलं आहे. ज्यांना बघायचं असेल ते बघतील, आणि ज्यांना नाही बघायचं, ज्यांना महत्त्वाचं आहे की आता प्रॅक्टिस काय करायची, कशी करायची, ते तुम्ही फक्त सुरुवातीला बघू शकता. तर आता नाही, थोडीच तुमच्या मनात भीती आहे की इतके थोडे दिवस बाकी, तर नेमका आता नाही का स्टेनोचा पेपर सोपं जातो का नाही जातो, असं तुम्हाला वाटणारच आहे, साहजिकच आहे. किती म्हणजे प्रॅक्टिस असतं, तुम्ही 100 नापास जरी झालेला असते स्टेनोच्या पेपरमध्ये, तरी तुम्हाला तीच भीती असणार आहे स्टेनोचा पेपर कसा जाईल. किंवा तुम्ही प्रत्येक पेपर पास जरी होत असेल, तुमची फुल तयारी झालेली आहे, तरी तुम्हाला तीच भीती आहे. म्हणजे भीती प्रत्येकालाच आहे. ठीक आहे, फक्त तुम्हालाच नाही. तर मग आता इतके थोडे दिवस बाकी आहेत स्टेनोच्या पेपरला, आणि मी बी अशा टायमाला व्हिडिओ पाठवलाय, कारण मला जास्त आधी मला लक्षात नाही आला असं व्हिडिओ पाठवा, पण आता पाठवला ना, बघून घ्या. ठीक आहे, आता मग नेमकं तयारी कशी करायची मी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ मला माहिती तुमच्याकडे थोडा टाइम आहे उरलेला, पण तरी सुद्धा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला घेऊ तर व्हिडिओ थोडा मोठा आहे. कारण मला काय वाटतं, एक तुमचं छोटं सुद्धा मिस्टेक, म्हणजे तुम्हाला असं छोटी सुद्धा शंका नको आता की आणखी नेमकं काय वेगवेगळं करा. मी सगळं सांगणार आहे. करायचं थोडंच आहे, पण एकदम फोडून सांगणार की तुम्हाला असं वाटायला नको की मला हे वाटलं होतं आणि मग असं झालं त्यामुळे माझं नीट नाही झालं. जेवढे दिवस बाकी येतं तेवढे दिवस तुम्हाला हे अप्लाय करायचे, मी जे सांगणार आहे ते. पण एक ध्यानात ठेवा, तुमच्याकडे थोडे दिवस बाकी येतं. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा माहिती किती थोडे दिवस बाकी. एक मनात वेगळीच भीती आहे, असं खळबळी जरा मनात, नाही कसं नेमकं काय होईल, जरा डिप्रेशन असं थोडं जाणवत आहे. मला बी माहिती आहे, मी बी पेपर दिलेले आहे, त्यामुळे मला जाणवतं कसं आहे. पण माझी एकदम फुल प्रॅक्टिस होती, तेवढी तुमची असं नसेल मला सांगता येणार नाही. पण थोडे दिवस बाकी येतं, तर मला एक सांगा, जेवढं आत्तापर्यंत केलं तेवढंच आणखीन बी केलं तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं, एवढे थोडे दिवस बाकी आहेत ना, ह्या थोड्या दिवसात तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. जेवढा आत्तापर्यंत नाही केला तेवढा ह्या थोड्या दिवसात करून टाकायचे. इतका अभ्यास करा तुम्ही. थोडे दिवस बाकी आहेत ना, जास्त वेळ करा, वेळ वाया घालू नका. हे व्हिडिओ तुम्ही जे पाहू राहिले, हे जे मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही अप्लाय करा. नाही तर हे सुद्धा जेवढा वेळ व्हिडिओ पाहिला ते सुद्धा वेळ वाया जाईल. लय थोडे दिवस बाकी आहे आणि याच्यात बी तुम्ही वेळ वाया घालत असली तर मग मला तर वाटतं ह्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये, त्यामुळे तुम्ही काय करा, हे दडपणच राहील नको आता की आपण पेपरमध्ये नापास होतो का, असं पेपर आपल्याला एकदम छान द्यायचा आहे. ठीक आहे, हे व्हिडिओ एक मोटिवेशन टाईप बी समजा, आणि परत काय सांगणार ते काय जे समजा ते समजा, पण महत्वाचं काय, पेपर आलेला आहे जवळ, मन लावून प्रॅक्टिस करा. तर मग आता तयारी काय करायची ते आधी सांगतो, त्याच्यानंतर सांगतो पेपर कसा असेल किंवा कोणत्या पेपरला किती टाइम असेल, हे सगळं सांगितलं जाईल. पण एक ध्यान ठेवा, तुम्हाला जी आता सुरुवात करायची आहे तुम्हाला अभ्यासाची, अभ्यास समजा तुमचा आत्तापर्यंत मला वाटतं थोडीफार स्पीड असणारच आहे, त्याशिवाय तुम्ही पेपरला म्हणजे फॉर्म भरलेला नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडीफार स्पीड आहे, पण ती आणखी थोडी बूस्ट करायची. म्हणजे तुम्हाला जाणवल की आत्तापर्यंत जेवढी माझी स्पीड नाही झाली तेवढी थोड्या दिवसात मी करू शकलो, हे तुम्हाला जाणवणार आहे. तर मग काय करायचंय, फक्त मन लावून अभ्यास करायचा. जे आतापर्यंत करीत आले तेच करायचे, फक्त मन लावून. जास्त वेळ द्यायचा आहे, काय होणार नाही. थोडे दिवस जर अभ्यास केला तर तुम्ही काय जाणार बिणार नाही. त्यामुळे थोडे दिवस एकदम मन लावून एकदम. तर काय करायचं, सुरुवातीला शब्दचिन्ह असतात ना, ते शब्दचिन्ह पाठ करायचे. किती दिवस, 3 दिवस. समजा तुमच्याकडे लेस थोडे दिवस बाकी असेल, तुम्ही जर उशिरा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 3 दिवसाच्या ऐवजी 2 दिवसच करायचे. पण जर तुम्हाला वेळ आहे, ठीक आहे, म्हणजे किती 5 दिवसाच्या वर जर असेल तर तुम्ही 3 दिवस आहे का, स्टेनोचे शब्दचिन्ह घालवायचे. स्टेनोचे शब्दचिन्ह जर तुम्ही माहित असाल की सर आम्हाला शब्दचिन्ह येतात, करायची काही गरज नाहीये, तरी करा, रिव्हिजन करा कंपल्सरी. तुम्हाला किती चांगले पाठ असू, तुम्हाला करायचे आहे शब्दचिन्ह. मग तुम्ही म्हणता 3 दिवस याच्यात घालणं, मग स्पीड का वाढवायची. फक्त एवढंच नाहीये, याच्यामध्ये आणखी स्वर. तुम्ही म्हणता स्वर तर माझे पाठ आहेत, नाही तरी तुम्हाला परत करायचे. कारण नाही, तुम्हाला फक्त असं आ अ ओ असे स्वर पाठ आहेत. असे जे अवघड स्वर आहेत का, अवघड म्हणजे जे दररोज येत नाहीत वापरणार, ते थोडं कुठतरी वेळ लागतो आपल्याला लिहायला. त्यामुळे एकदा रिव्हिजन करायला तुमचं काय जातंय, एकदा रिव्हिजन करा. आणखीन काय करायचे, तुमचे व्यंजने क ख ग घ सगळे पाठ आहेत, पण काही जे येतं ते दररोज येत नाही, जसे की ज्ञ, असे तुम्हाला करायचे. ठीक आहे, परत जे शॉर्टकट असतात
ते एकदा बघून घ्यायचे. म्हणजे काय असं शॉर्टकट बघायचं तुम्ही बी की स साठी छोटं वर्तुळ वापरते, ठीक आहे, ज साठी मोठं वर्तुळ, स साठी मोठं वर्तुळ, स साठी लंब वर्तुळ, असं तुम्हाला स्वतःला अनालिसिस करायचं की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले. 3 दिवस त्याच्यात घालवायचे, ठीक आहे. 3च्या वर दिवस घालू नका, दिवस कमी, ठीक आहे. मी दररोज प्रत्येक थोड्या सेकंदाला मी तुम्हाला ध्यान करून देऊ राहिलो, दिवस थोडं कमी तर का, कारण तुम्हाला वाटायला की नाही बाबा दिवस खरंच लई कमी, आता मी ना चांगलाच अभ्यास करणार आहे, आज तुमच्या मनात व्हायला पाहिजे म्हणून मी जरा आता लयच वेळ सांगितले, पण आणखी मी सांगणार आहे थोडे दिवस बाकी. पण आता 3 दिवस झालेत. 3 दिवसाच्या पुढे काय करायचं, आता तुम्हाला पॅसेज घ्यायचे. कोणते पॅसेज, जी तुमची स्पीड आहे का तेच पॅसेज घ्यायचे. आता तुम्ही जास्त काही वेगळं करायचं नाहीये की तुम्ही काय समजा 60 स्पीड असेल तर तुम्हाला वाटत नाही मी 80 ची जर केले ना तर 60 ची सहज होईल. ते दिवस आता गेले. जे तुम्हाला आतापर्यंत करायचं होतं ते झालं. आता जे करायचं तुम्हाला जी स्पीड आहे का तेच करायचं, ठीक आहे. आता अधिक करून काही फायदा नाही, कमी करून तर बिलकुलच नाही. जे आहे ते तुम्हाला करायचे. जर तुमची 60 स्पीड असेल तर 60 करायची, 80 असेल तर 80 चेच पॅसेज करायचे. पॅसेज युट्यूबवरचे करा, स्वतः करू नका, ठीक आहे. म्हणजे ज्या स्पीडने असेल त्या स्पीडने करायचे. मग आता काय करायचे, जेवढे पॅसेज घ्या तुम्ही, मी तर म्हणतो तुम्हाला इतके थोडे दिवस बाकी आहेत ना तर पॅसेज इतके घ्या की तुम्ही कटवून गेले पाहिजे. जेवढे आतापर्यंत नाही आले तेवढे 2-4 दिवसात इतके करून टाका पॅसेज की म्हणजे तुमची वहीच भरली पाहिजे. काही टेन्शन नाही, वय किती का भेटतात. नंतर चांगले पास झालं तर खुशी होऊन तुम्ही आणखी 4 वया घेऊ शकता, पण पास झाले तर ना तर खरी मजा आहे वही भरण्याची. नाही तर काय फक्त शेवट दिवशी म्हणायचं काय राव आणखी थोडा अभ्यास केला असता बरं झालं असतं. हे वाक्य तुमच्या तोंडाने ऐकलं नाही पाहिजे कोणीच. उलट हे तुम्ही सांगितलं पाहिजे की तू असा अभ्यास कर, असं मी बी केलं म्हणून मी पास झालो, तुम्हाला स्टेनोबाई संग्रामने सांगितलं होतं, आज तुम्ही बी सांगा त्यांना, ठीक आहे. त्यामुळं पॅसेज करायचे आणि जेवढे दिवस बाकी असतील तेवढ्या दिवसातून दररोज एक पॅसेज ट्रान्सलेशन हे लिहून करायचे. आणि बाकीचे जे पॅसेज आहेत ते फक्त तोंडी वाचायचे, म्हणजे तोंडाने ट्रान्सलेशन करायचे की प्रिय पर्यटक महोदय आपले दिनांक 24 ऑक्टोबर 2000 असं वाचायचं फक्त तोंडी. एक पॅसेज फक्त काय करायचं लिहून करायचं, म्हणजे वहीवर लिहायचं किंवा तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर टाईप करायचं. जसं की ऑनलाईन पेपर सध्या निघलेला आहे पेपर तशा प्रकारे असणार. पेपर कसा असेल शेवटी सांगतो मी, पण आधी तुम्ही हे समजून घ्या की एक पॅसेज तुम्हाला लिहायचा आहे आणि बाकी सगळे तोंडी करायचे. पण एक सुद्धा पॅसेज उरला नाही पाहिजे की जो तुम्ही लिहिलाय पण ट्रान्सलेशन नाही केलं. किती रोस्ट जो पेपर, किती खराब जो पेपर तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस, ठीक आहे, तरी तुम्हाला ट्रान्सलेशन त्याचं घरी करायचंच. आणि आता मग पेपरला काय असणार आहे, पेपरला पॅसेज असणार आहे आणि त्याची जी तुम्हाला भीती वाटते ना की आता पॅसेज आलाय म्हणजे आता पेपर आलाय, माझी तयारी एवढी म्हणा झालेली नाही रे भैया, नेमका मी काय करू. तर हे पहा, तुम्ही जे इथं करणार आहेत ना तेच तिथं करायचं. तुम्हाला तुम्ही नियम शिकलेले, तुम्हाला नियम येतात, शब्दचिन्ह तर पाठ करणार 3 दिवसात, स्वर पाठ करणार, व्यंजन पाठ करणार, उरलं काय, काहीच नाही उरलं. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त जी इथं प्रॅक्टिस करायची का तीच फक्त तिथं लिहायचं. फक्त काय असणार, तुमची जागा चेंज असणार, तुमची इथंच्या ऐवजी इथं पॅसेज तुम्ही लिहू राहिले, तुम्ही असं असणार. त्यामुळे घाबरायचा काही विषयच नाही. प्रॅक्टिस तुम्हाला, त्यामुळेच मी म्हणतो प्रॅक्टिस आत्ता चांगली करा. शेवटचे म्हणजे पेपरच्या दिवशी तुम्हाला काही टेन्शन नाही वाटलं पाहिजे, असं मित्र वाटलं पाहिजे पॅसेज ही भाऊ तू कोणी किती डेंजर असो आपण काही घाबरणार नाही, तुला तुझं मित्रच आहे, कसा पॅसेज सहज लिहिणार. आणि एक चांगली एक म्हणजे तुम्हाला IMP सांगतो, जर जे आतापर्यंत पाहत असतील व्हिडिओ त्यांनाच फायदा होईल हो, कारण मला सुरुवातीला सांगायचं पण माझ्या लक्षातून गेलं. आता जेवढे असतील तेवढ्याचा फायदा होईल. जाऊ काय ना, तुम्ही ना पॅसेज जेव्हा लिहिता तेव्हा लिहायच्या ऐवजी तुम्ही ना समजून घ्या, शेवटचं का पेपरचं समजून घ्या की नेमकं हे याची थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय, म्हणजे याच्यात नेमकं त्यांना सांगायचं काय आहे, म्हणजे त्यांचं काय म्हणतो आपण त्याला, त्यांचं म्हणणं काय आहे पॅसेजमध्ये, या पॅसेजचा अर्थ काय असं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काय माहिती का, ट्रान्सलेशन करायला तुम्हाला एकदम सोपं जाईल. तुम्हाला त्याच निगडीत तुम्हाला आठवत राहील की हा बुवा, समजा तुम्हाला पॅसेज असं शाळावर, तर तुम्ही समजा नाही शाळा म्हणजे शाळेवरचे शिक्षक हे शब्द असं काढला असं आपण, म्हणजे तुम्हाला लिंक लागत जाईल, थोडीफार काय मेळ लागल, ठीक आहे. हे असल्यामुळं तुम्हाला मेळ लागत, त्यामुळं समजून घ्या पॅसेज काय सांगतो तो, काय त्याचा अर्थ येईल आणि मग तुम्हाला लिहायला सोपं जाणार, ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आता पॅसेज करणार, म्हणजे आता सध्या तयारीवर का आता पॅसेज करणार आहे तुम्ही एकदम, आता शब्दचिन्ह तर झालेलंच असणार. एक पॅसेज लिहायचा, बाकी सगळे काय करायचे तोंडाने ट्रान्सलेशन करायचे. याच्यापेक्षा वेगळं आणखीन काहीच करू शकत नाही, ठीक आहे. फक्त आता ना ते 3 दिवस उरलेले ना तुमचे, म्हणजे 3 दिवस आहे ना तुमच्याकडे शब्दचिन्ह ते करायचे. त्याच्यात प्रिय पर्यटक महोदय,
महोदय, अध्यक्ष महाराज, बंधू भगिनींनो असे जे शब्द आहेत का ते तुम्हाला करायचे. जर तुम्ही नंदर व कर्णिक भाषा केली असेल मराठीमधली, समजा इंग्लिशमधली असेल तर त्यात सुद्धा बरेच शब्द आहेत. तुम्ही म्हणजे हे काय पॅसेजची सुरुवातीला असतं. मग तुम्ही जर मराठी करत असाल तर मराठीचे किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिशचे तुम्ही पॅसेज घ्यायचे युट्यूबवरून आणि ते सुरुवातीचे शब्द आहेत ना ते एका पेजवर लिहून ठेवा आणि ते फक्त स्पीडने लिहायचा प्रयत्न करायचा. त्या जेवढं शॉर्टकट होईल तेवढं वापरायचं. एवढं करा म्हणजे तुमची ना जवळजवळ 90% तयारी झालेली. 10% जी तयार राहिलेली आहे ती असणार डिपेंड तुमच्या कॉन्फिडन्सवर. ठीक आहे. म्हणजे आता हे पहा, कॉन्फिडन्स तुम्ही पेपरला जाऊच तर नाही राहणार, मला बी माहिती. कारण किती टॉपर असू ते म्हणणारच की नाही बा माझी 100% तयारी झालेली नाहीये. ठीक आहे. तर काय करायचं तुम्हाला ते कॉन्फिडन्स यायला तुम्हाला जे सांगितलं असेल सेंटरला ह्या वेळी या त्याच्या 15 मिनिटं आधीच येऊन थांबा. म्हणजे काय होईल माहिती का, ते तुम्हाला जे एरिया आहे का ते असं मस्त फ्रेंडली होऊन जाईल. तुम्हाला असं वाटेल की ते चांगलं आपलं घर असं वाटेल. ते नाही का म्हणजे डायरेक्ट नाही वाटणार पण बऱ्याच वेळ झालं का मग तुम्हाला त्याच्यात असं थोडं ते तुमचं घाबरं होत असेल, दडपण येत असेल ते थोडं नॉर्मल होऊन जाईल. परत 2-4 मित्र होते तुमचे, लगेच जिगरीच मित्र होऊन जाते काही तर मग त्यांना सांगायचं मग आम्ही स्टेनोबाई संग्रामकडे शिकलेलं आहे किंवा स्टेनोबाई संग्रामने आम्हाला गायडन्स केलेलं आहे असं तुम्ही सांगू शकता. जर माझं करू वाटलं तर, जर तुम्हाला फायदा होत असेल तर. ठीक आहे. तर मग काय करायचं नका करू, तसं काही नाही, फक्त तुमचा फायदा करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं. तर मग हे कळेल ना आता काय की आपण 15 मिनिटं आधी यायचं, नंतर आपलं थोडं बरं वाटतं तर असं फ्रेश वाटतं. मग थोड्या वेळाने मग पेपरला जायला आपलं काही दडपण वाटत नाही. आता काही पोरांचं असं बी होतं की तयारी फुल आहे पण ऐन टायमाला गडबडलं ते आणि पॅसेजच हुकला, काही फायदाच होणार नाही ना. त्यापेक्षा तुम्ही एकदम निवांत राहायचं, की टेन्शन घ्यायचं नाही, दडपण घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं पेपर किती जवळ आलेला असो, उद्या का पेपर असा किंवा आता लगेच का पेपर असा ना, टेन्शन घेऊ नका. जे होईल ते होईल. जी प्रॅक्टिस केली ना आतापर्यंत त्या पा जर तुम्हाला वाटायचं प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही नाही केली ना आता काय फायदा त्याचं चिंता करून पुढच्या वेळेस पेपर देऊ. फक्त दडपण घेऊ नका, काय सांगतं त्यावेळेस होणार हे बी होणार आहे की नाही. त्यामुळं टेन्शन न घेता पेपर द्या, म्हणजे दडपण न घेता. त्यांची जे सांगायचा अर्थ आहे तो समजा पॅसेज समजून घ्या. पॅसेजचा एवढे 3 दिवस शब्दचिन्ह, स्वर, व्यंजने आणि पॅसेज हे करीत राहा. आणि ते अध्यक्ष महाराजांची सुरुवात आहे का अशी जी शब्दाची म्हणजे पॅसेजची सुरुवात ते द्या. आणि जिथं ते सांगतील ना की पॅरा द्या तिथंच पॅरा द्या. ठीक आहे. सुरुवातीला तर द्यावाच लागतो बऱ्याच पॅसेजमध्ये, पण ते जर म्हणले नाही ना पॅरा द्या, आपल्याला बरीच सगळं असती की पहिले 2-3 शब्द झाले की आपण पॅरा देऊन टाकतो. तसं करू नका, त्यांनी सांगितलं तरच द्या. ठीक आहे. आणि ते म्हणतात की पॅसेज सांगा, तुम्ही पाहिजे असेल पॅसेज पॅरा. ठीक आहे. आता मग त्यामुळं तुम्ही आता मला एवढं वाटतं की तुम्ही आता एकदम टेन्शन नाही घेतलं पाहिजे. जे करायचं म्हणजे जे करायचं तुम्ही करून बसलेले, सगळं चांगलं असेल ते बी करून बसलेले, नाही असेल ते बी करून बसलेले. आता ते टेन्शन घ्यायचं दिवस गेले, आता ते बी गेले. आता उरलं काय फक्त पेपर. तर हे आणि हे ध्यान ठेवा, तुम्हाला आज समजा वाटत असेल की आपण 60चं पेपर देऊ राहिले सध्या आणि तुम्ही जेव्हा 80ची प्रॅक्टिस सुरू करता ना आता पेपर झाल्यानंतर, तेव्हा तुम्हाला वाटतं की स्टेनो 60 किती स्लो होतं तरी मला जमत नव्हतं, तेव्हा मला हार्ड वाटत होतं. सध्या तुम्ही ह्या अशा स्टेजवर की तुम्हाला ते हार्डच वाटणार आहे. ते जाऊ होईल ना तेव्हा त्याचं टेन्शन असतं एवढं होऊन जातं ती छोटे तू असं होतं ते. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला दडपण येणारच, तुम्हाला ते एवढंच मोठं वाटणार आहे असं एवढं डोंगर एवढं. त्यामुळं वाटून द्या, आपल्याला पेपर द्यायचा एकदम छान द्यायचा आहे आणि तयारी कशी करायची तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता सांगतो मेन पेपर कसा असतो. ठीक आहे. व त्याला टाइम किती असतो हे आता मी ते टाइम लिहिलेला आहे. मला असं एकदम 100% तर कन्फर्म नाही हेच टाइम आहे का, पण असं 95 ते 96% तर कन्फर्म आहे. ठीक आहे. हेच असं म्हणून टाइम तरी माझ्याकडे डिपेंड ना करू टाईमवर, बाकी सगळं डिपेंड राहा माझ्यावर. टायमाचं हेच वाटतं पण तर एकदा कन्फर्म करून घ्या. पेपर कसा असतो ध्यानात ठेवा. असं आहे की आपल्याला आहे ना लॅपटॉप म्हणजे समजा कॉम्प्युटर जे असेल त्याच्यावर ऑडिओ क्लिप ऐकायला येणार. ऑडिओ क्लिप ऐकायला येणं म्हणजेच आपल्याला लागणार हेडफोन असे विशिष्ट प्रकारचे, म्हणजे असे आपले साधे ब्लूटूथ नाही लागत आपल्याला, नाही का आपण साधे घेऊन चलतो मस्त तसे नाही लागत, त्याला वेगळे लागतात. ते कसे लागतात, जिथे तुम्ही फॉर्म भरलेत का स्टेनोचे तिथे त्यांना विचारा कसे असते हेडफोन वगैरे, ते सगळी माहिती देते तुम्हाला घ्यावं लागते. ठीक आहे. आता तुम्ही घेतले बी असते तर ते तुम्हाला पॅसेजची ऑडिओ क्लिप येणार, तुम्ही ऐकणार ते लिहिणार, स्टेनोमध्ये लिहिणार ते वही पेनवरच लिहिणार. ठीक आहे.
आणि पेन कोणतं वापरायचं, समजा असं निळा पेन वापरा, ठीक आहे, पेनच वापरा, पेन्सिल वापरू नका. कारण काय होतं, पेन्सिल लिहितं लिहितं जर टोक फुटलं, निम्म पॅसेज वाया जाईल तुमचं. त्यामुळे ना पेन जेवढे दिवस उरलेत ना तेवढे दिवस आहे ना पेनचाच वापर करा. कसं पेन वापरा, एकदम साधं ब्लू पेन असतो का ते वापरा, ठीक आहे. कोणता वापरा, ब्लू पेन वापरा. जेल पेन, शाई पेन काहीच आपल्याला मोठ्यापणा दाखवायची गरज नाही. माझ्याकडे 50 रुपयाचं शाई पेन घेऊन गेलो मी पेपरला, असं काही दाखवायची गरज नाही. साधं 2-3 रुपये 10 रुपयाचं लयतली बॉल पेन घ्या आणि टेनिस पेपर लिहायचे. आणि जेवढी तुम्ही आत्ता प्रॅक्टिस करणार आहे ना ती बी अशा साध्या पेननीच करायची. जेल पेन काही काय म्हणजे आतापर्यंत असणं तुम्हाला पेन्सिलनीच, पण आता तुम्ही पेननी सवय लावा, थोडे दिवस जेवढे असते तेवढे, ठीक आहे. आता ते ऑडिओ क्लिप ऐकणार, तुम्ही लिहिणार. ते पेज जे असतात ते तुम्हाला मी सांगितलेले कसे असतात, ओळी जास्त एवढी असते, ओळी त्याच्यापेक्षा मोठ्या असतात, ठीक आहे. आपली जी वही असते का तेवढं ते पेज असतं, त्याच्यावर मोठे मोठे ओळी असतात. म्हणजे कसं स्टेनोचे काही काही शब्द खाली बी जातात ना, तुम्हाला माहित असतं जातात, तर मग ते खाली जाऊन गिचमिट काल नको व्हायला म्हणून असं, पण त्याच्या ओळी मोठ्या असतात, त्याच्यात आपण लिहायचंय, ठीक आहे, मोठे पेज असणार आहे. मग ते झालं की लगेच पहिले 1 मिनिट आहे ना ट्रायल पॅसेज येणार आपल्याला. 1 मिनिट ट्रायल तुम्ही, तुम्हाला आवाज येतोय का, परत तुम्हाला ती स्पीड म्हणजे तुम्ही असं थोडं तुम्ही फ्लो मध्ये यायला काही म्हणा, पण 1 मिनिट तुम्हाला ट्रायल पॅसेज असणार. त्याचे तुम्हाला लिहायचं ते सुद्धा, त्याचं ट्रान्सलेशन करायचं नाही, परत सांगतो ना, त्याचं ट्रान्सलेशन करून बसणार, त्याचं ट्रान्सलेशन करायचं नाही, ते फक्त ट्रायल असेल. लिहिल्याच नंतर त्याच्यावर काट मारा, पुढच्या पेजवर तुम्ही पॅसेज लिहायचा, म्हणजे ते परत सांगणार तुम्ही लिहायचा आणि त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन करून तुम्हाला सबमिट करायला टाकायचं, ठीक आहे. म्हणजे काय झालं, पहिला पॅसेज संपला, 4 मिनिटात असेल पॅसेज पहिला, ठीक आहे. 60 असेल 80 असेल ते असं तुम्हाला 4 मिनिटाचा पॅसेज असणार आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे. दुसरा पॅसेज सुरू होईल 4 मिनिटाचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडा ब्रेक असेल, सबमिट केल्याच नंतर. त्याच्यानंतर दुसरा पॅसेज घ्यायचा, तो बी 4 मिनिटाचा असणार, तो तुम्हाला परत लिहायचा आणि परत ते ट्रान्सलेशन करून सबमिट करायचं. आता हे असं कमून आधी काय होतं, दोन्ही पॅसेज संघ द्यायचे आणि दोन्ही पॅसेज संघ ट्रान्सलेशन करून देऊन टाकायचं होतं. पण तसं काय होतं, तर मुलं काय करत होते, एचं पॅसेज बीला, बीचं पॅसेज एला फेल होत होते. तर ती चूक टाळायसाठी आता काय केलेलं आहे, एक पॅसेज करायचा, तो सबमिट, दुसरा पॅसेज सबमिट, असं असणार तुमचा पेपर. ते सांगणार, तुम्ही लिहून सबमिट करून टाकायचं, विषय संपला. पेपरमध्ये आवड काहीच नाही, म्हणजे काय तुम्ही जे इथं करणार आहे तेच पेपरमध्ये असणार आहे. फक्त फिअर गोष्ट नको आहे, आता घेऊ नको. आता जेवढे दिवस राहील तेवढे एकदम चांगलं कर, ठीक आहे. जेवढे दिवस असतील, 2 दिवस असो, 3 दिवस असो, किंवा आता किती राहिले, 15 दिवस का असा, तुम्हाला जेवढे दिवस असेल एकदम मनापासून अभ्यास करा. हे दिवस वाया घालू नका, जे आता गेले ते गेले, थोडे दिवस बाकी येतं. जेवढं करता येईल ना, रात्री जागा, जितकं वाजेपर्यंत जागता येईल तितकं पहाटे उठा. जर तुम्हाला टाइम मिळत नसेल तर मग असं म्हणजे तुम्ही जास्त वेळ जागून लवकर उठून एवढं ऍडजस्ट करा, किंवा मध्ये टाइम दिसला की हाय मग आपला टाइम घेवही आणि कर सुरू. वेळच म्हणजे इतकं कमी वेळ आहे तेवढेच तुला जास्त करायचं, टेन्शन न घेता करायचे, दडपण न घेता करायचे. जेवढे दिवस उरले पूर्ण युटिलाइज करायचे, म्हणजे काही डाऊटच नाही राहिला पाहिजे की आता आपण थोडा अभ्यास कमी केला तर नाही, काहीच विषयच नाही राहिला पाहिजे. अभ्यासच चांगला करायचा आहे आणि फायनल पेपरला पासच व्हायचंय. आणि पास झालं मला बी आनंद होईलच बरं का. त्यामुळे जर तुम्ही पास झाले, तुम्हाला जर इच्छा असेल सांगायची तर मग मला सांगू बी शकता, सर मी पास झालो वगैरे, ठीक आहे, किंवा झाली बिले जे असेल ते. पण थोडे दिवस आहेत तर एकदम मन लावून अभ्यास करा. जेवढा वेळ करता येईल ना, 8-8 घंटे का व्हायना, ते 8-8 घंटे तेवढं भेटणार नाही. जे मोकळे त्यांना भेटेल, जे जॉब करून करतात का त्यांना एवढा वेळ भेटणे शक्यच नाही. पण जेवढा वेळ भेटेल ना तेवढं करायचं आपल्याला. बस एवढं सांगायचं होतं. तयारी काय करायची आहे लिहून ठेवा, आता वाटलं काही विसरायला नको, ठीक आहे. परत व्हिडिओ बघा, वाटलं जर विसरले असतील तर, मला वाटलं विसरले असतील. मन लावून ऐकलेलं आहे, इथपर्यंत टिकलेले म्हणजे तुम्हाला असं कुठतरी वाटलेलं आहे की हे जे सांगतो तो चांगलं सांगतो, त्याचा फायदा होतो, त्यामुळे इथपर्यंत टिकलेले तुम्ही. तर मग एवढंच वाटतंय तर स्वतः करून बी बघा. विश्वास ठेवू नका मी चांगलं सांगतो का, स्वतः करा मग विश्वास ठेवा, ठीक आहे. पहिले इस्तेमाल करू फिर विश्वास करू, तशा प्रकारे आधी प्रॅक्टिस करा, चांगलं होईल. पासच होता तुम्ही, ठीक आहे. आणि हेच रिझल्ट ऐकायला आलं बी पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे काय करा, आता एकदम मन लावून अभ्यास करा.
हा, आता हे व्हिडिओ पाहिला ना, आणखी 100 व्हिडिओ पाहायची काही गरज नाही. ठीक आहे, माझी असो किंवा दुसऱ्यांची, लगेच मोबाईल द्या ठेवून आणि घ्या वही पुस्तक आणि करा सुरू अभ्यास लगेच. वेळ वाया घालू नका, काही नका. जे आतापर्यंत गेले असतील ते गेले असतील, त्यांना काही करायची एवढी गरज नसेल. एखाद्या दिवस तुम्ही टिकलेले आहेत, तुम्हाला बेस्ट ऑफ लक, तुम्ही पास होता अशी आशा करतो. ठीक आहे, त्यामुळे चांगला अभ्यास करा. बाय.